आध्यात्मिक आधी दैविक। आधी भौतिक म्हणजे आपल्या भोवताली होणारे, आधी दैविक म्हणजे दैवगतीचा मिळणारे, आणि आध्यात्मिक म्हणजे जे आपल्याला आपण म्हणतो ना, काय माझी हो देव कोपला तुमचं ज्ञान द्या। बाबाजीने सांगितलं थोड्या दिवसांनी या, 8 दिवसांनी या, 15 दिवसांनी या। आई साहेब सारखं जायला लागल्या, बाबाजी मला ज्ञान द्या, बाबाजी मला ज्ञान द्या। त्यांचं दर्शन झाल्या पण परीक्षितीने विचार केला की माझे 7 दिवस शिल्लक आहेत आणि 7 दिवसामधून मला या शुकदेव भगवंताला एकही क्षण लांब करायचं नाही, विकार नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून जे काही आपल्याला ऐकायचं ते आपण थोडकच ऐका, पण मनोरंजन म्हणून नाही तर दुर्लभ आहे त्या संतांकडे आपल्याला जायला पाहिजे। हेच नाथ महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगितलं की बाबा, ज्या दिवशी आपल्याला संतांची भेट होते ना, म्हणजे काय आपणही करतो, पण आपल्या हातामध्ये पाप करावं की पुण्य करावं हे आपल्या हातामध्ये नाही। आपल्याला फक्त आपलं कर्म करीत राहायचंय, चांगलं कर्म करीत राहायचंय। सगळे सांगायला लागले अरे चोकोबा राय, चोकोबा राय, चोकोबा राय। चोकोबा रायाच्या दारामध्ये जाऊन उभा टाकले इंद्रदेव। चोकोबा रायानं पाहिलं आणि चोकोबा रायानं पाहिल्यानंतर चोकोबा रायाकडे पाहून गेला, जे तुमच्या डोळ्यावाठा अश्रू गळतात ते इंद्रदेवांना हात लावला आणि मोत्यासारखे ते अश्रू आपल्या हातामध्ये घेतले आणि तेच अश्रू नेऊन आपल्या अमृतामध्ये टाकले। सांगा माझ्या पांडुरंगा सारी का तुला। मग हे सुख आपण उलट्या दिशेने शोधतोय। सुख कुठं शोधतोय आपण? आपल्या संसारामध्ये सुख शोधतोय। संसार कसा आहे? संसार तर आपल्याला देवाकडे जावं लागेल आणि देवाकडे जाण्याचा रस्ता हा काही सोपा नाही। इथून लातूरला जाण्यासारखा तो सुद्धा अवघड आहे आणि तो अवघड रस्ता आपल्याला कोण सुख शोधणं अवघड आहे। म्हणून आपल्याला ह्या संतांकडे जायचंय। मग संतांकडे जायचं म्हणल्यानंतर संत आपल्याला हा सुखाची प्राप्ती करून देतील। तो कोणत्या सुखाची? पांडुरंग परमात्म्यापेक्षा भगवंतापेक्षा संतांचा महिमा दुर्गम आहे। हा संतांची भेट अवघड आहे। संतांचं भेटणं